2025 2031 डिसेंबर 2025 ची रेराची शेवटची तारीख होती. या दरम्यानमध्ये आमच्याकडनं जवळजवळ 95% पैसे घेऊन झालेली आहेत लोक. आणि ज्या ऑफिसमध्ये आम्ही जातोय तर आम्हाला ओढवाओढवीची उत्तरं मिळत आहेत की रेंट तुम्हाला मिळणार हे बिल्डरने तोंडी सांगितलंय ना, मग तुम्हाला मिळणार. आम्ही जे पैसे दिलेत ते पैसे आम्ही योग्य बिल्डरच्या हातात दिले आहेत की कोणत्या दरोडेखोराच्या हातात दिले आहेत? लेटर दिलेलं आहे. बाळासाहेब नर पण आहेत, MLA आहे तिकडे, आणि रवींद्र साहेब वायकर आहेत जे MP आहेत, त्यांच्याही संपर्कात आहोत. आमच्या समोर बसवलं होतं की ज्याला कशाचाही माहिती नव्हतं, प्रोजेक्ट बद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं. जर त्याला एवढंच करायचं असेल तर आमचे रूम द्या, आमचा पूर्ण पैसा द्या, व्याजा सकट, आणि तोंड काळं करा. तुमचं फेज 2 गेलं खड्ड्यात, सगळं गेलं खड्ड्यात. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी विकास कामं सुरू आहेत, आणि पण काही विकास कामं संपुष्टात आली आहेत, तर काही विकास कामं अद्याप प्रलंबित आहेत. सध्या आपण जोगेश्वरी पूर्वेतील सृष्टी कन्स्ट्रक्शन इकडे एक महत्त्वाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांना घरं मिळाली नाही आहेत, त्यांना वचन दिले जात आहेत, पण विश्वासघातही तेवढाच होत आहे. आपण जाणून घेणार आहोत संबंधित या ठिकाणचे जे स्थानिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, नेमका काय अडचणी त्यांना सामोरे जातात, काय सांगाल? 2023ला मी घर बुक केलेलं. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलेलं की 2024 सप्टेंबर 31 तारीख ही लास्ट असेल, त्याच्यानंतर तुम्हाला घराचा ताबा मिळाला जाईल. आणि त्याच्यामध्ये रेरा डेट आमची त्याच्या पुढची होती, 2024च्या डिसेंबर 31 ची होती. पण त्या डिसेंबर 31च्या आधीच तुम्हाला, म्हणजे आम्हाला जी ॲग्रीमेंटमध्ये रेट दिलेली, आम्ही सेलेबल आहोत, आम्ही कुठले SRAचे पब्लिक नाही आहोत. आम्ही आमच्या जवळजवळ खिशातनं 2.25 करोड रुपये टाकलेले आहेत आत्तापर्यंत. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी आणि त्यांच्या प्रत्येक जेवढे पण डिमांड्स होते ते आम्ही वेळोवेळी त्यांना टाईम टू टाईम दिल्या. आम्हाला जवळजवळ सप्टेंबर 2024ला घर मिळणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर 3 महिने एक्सटेन्शन म्हणून आम्हाला सांगितलं गेलं. त्या 3 महिन्याच्या एक्सटेन्शनच्या नंतर 2025चं 1 वर्षाचं एक्सटेन्शन आम्हाला न सांगता, म्हणजे मला अपेक्षित नव्हतं, तरी पण ते 1 वर्ष पुढे गेलं. आणि आज परिस्थिती अशी आहे की 2031 डिसेंबर 2025 ची रेराची शेवटची तारीख होती. ह्या दरम्यानमध्ये आमच्याकडनं जवळजवळ 95% पैसे घेऊन झालेली आहेत लोक. आणि बिल्डर ह्या 15 महिन्यामध्ये एकही आमच्याकडे लेखी उत्तर देऊ शकला नाही आहे की आम्हाला कधी घरं देणार. आणि त्याच्याकडे ज्या ऑफिसमध्ये आम्ही जातोय तर आम्हाला ओढवाओढवीची उत्तरं मिळत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नसतं, आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला कुठली करस्पॉन्डन्स केली नाही, म्हणजे पत्रव्यवहार केला नाही. आम्ही त्यांच्याकडे मेलद्वारे, त्यांच्याकडे वकिलाद्वारे किंवा रेराच्या अंतर्गत पण त्याच्यावरती कंप्लेंट करून सुद्धा तो कायद्याला पण न जुमानणारा हा माणूस आज आम्हाला, आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी घरदारं विकून या ठिकाणी फ्लॅट घेतलेले आहेत, कर्ज काढून फ्लॅट घेतलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट की कर्ज काढून सुद्धा EMI पण भरतायत, प्लस त्याच्या व्यतिरिक्त रेंट पण घरचं जे आता राहतं आहे ते भरतायत. आणि अशी परिस्थिती झाली आहे की समोरच्याकडे जे रेंटने राहत आहेत लोक, त्या लोकांना ती माणसं ठेवायला मागत नाही आहेत, कारण आम्ही त्यांना योग्य ते टायमिंग देऊ शकत नाही आहोत की बिल्डर आम्हाला कधी देणार तारीख आणि आम्ही घरी कधी जाणार ते सांगू शकत नसल्यामुळे आम्ही 11 महिने पुढे परत लोक वाढून घेऊ शकत नाही आहेत. हा मोठा मुद्दा लोकांचा झाला आहे. व्याज भरायला लागतो आहे. रेरामधनं आम्हाला कुठल्याही कंप्लेंट्स फाईल केलेल्यातला रिएम्बर्स मिळत नाही आहे. आणि आम्ही जे एक निक्को बिल्डरच्या नावाने, ह्या ब्रोशरमध्ये तुम्ही बघाल, निक्को बिल्डरच्या नावाच्या रेप्युटेशनमध्ये आम्ही हे घर बुक केलेलं. आणि ते निक्को बिल्डरसुद्धा आज त्या ठिकाणी हात वरती करून डिस्प्यूट, त्यांचे आपापसातले भांडणं असल्यामुळे आम्हाला काही सहकार्य होत नाही आहे त्यांच्याकडनं सुद्धा. आणि आज प्रत्येकजण करोडो रुपयाच्या वरती, म्हणजे 1 BHK असेल तर तो करोडोच्या वरती पैसे देऊन झालेला आहे, आणि 2 BHK असेल तर 1.5-2 करोडच्या घरात पैसे देऊन झालेला आहे. आणि हे 1.5-2 करोड आजच्या तारखेत जरी 7%च्या हिशोबाने आम्ही आमच्या बँकेमध्ये ठेवले असते तरी दर महिन्याला आम्हाला 1.5 लाख रुपये आमच्या FDच्या हिशोबाने आम्हाला मिळवू शकत होते. तर आता ते तर मिळत पण नाही आहे, घर पण आम्हाला मिळत नाही आहे. आणि हा जो एवढा मोठा जो आमच्या समोर प्रॉब्लेम आलेला आहे, याच्यावरती आम्ही बऱ्याच ठिकाणी दाद मागितलेली आहे. योग्य ते सकारात्मक काही ठिकाणं मिळालेलं आहे, पण अजूनपर्यंत पुढेही काही कोण देत नाही आहे आम्हाला दाद. त्याच्यामुळे ठिकाणी काही विकासकातर्फे कमिटमेंट केल्या जातात, यांनाही काही कमिटमेंट केल्या गेल्या आहेत. कशा प्रकारच्या कमिटमेंट केल्या गेल्यात आपण जाणून घेणार. कशा प्रकारचं तुम्हाला वचन दिलं होतं आणि त्याचे वचन पूर्ती झाले नाही, काय सांग? मी 2023 डिसेंबरला घर बुकिंग केलंय. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं सप्टेंबर 2024ला तुम्हाला हे घर मिळणार. आणि आमचं निकोचं इतकं नाव आहे
की पोझिशन डेट रेराच्या डेटच्या आधी तुम्हाला 6 महिने आम्ही घर देऊ शकतो. म्हणजे डिसेंबर 2024 होता तर सप्टेंबर त्याने मला सांगितलं आणि त्याच्यावर मी त्याला इतकं म्हटलं की सप्टेंबर छोड़ दो, आप डिसेंबर भी दोगे तो अगर नहीं दोगे तो क्या करोगे. तो नाही, मैं रेंट पे आपको चालू कर देगा. रेंट अजय म्हणून त्यांचे तिथे प्रतिनिधित्व होते त्यांचं तिथे सेल्समध्ये. त्यांनी मला सांगितलं की रेंट तुम्हाला मिळणार हे बिल्डरने तोंडी सांगितलंय ना, मग तुम्हाला मिळणारच. आणि आमच्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी तसं लिहून नाही दिलं. ॲग्रीमेंट जेव्हा मी हातात पेपर्स घेतले त्यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही असं ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन नाही केलं. तर त्यांचं उत्तर होतं की तुम्हाला जर बिल्डरने सांगितलं तर ते तुम्हाला रेंट देणार 110%. त्याच्यानंतर इथे जे कोण होते त्यांचे प्रतिनिधी बिल्डरचे पवन केतन म्हणून, त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य त्यावेळेला केलं आणि काही गोष्टी लोकांना त्यांनी उडवाउडीची उत्तरही दिली. आणि त्यानंतर जे मनोज रुई आहेत ते तर आता समोर यायलाही तयार नाही आहेत ना, त्यांचे कोणते असिस्टंट आहेत ते फोन कॉल्स घेत नाही आहेत. दरवेळेला त्यांच्या तोंडात एकच उत्तर असतं, जेव्हा पोझिशनची डेट येते तर डिसेंबर 25 होती तर डिसेंबर 25ला आपल्याला लास्ट एंडिंगला म्हणजे 31 डिसेंबरला कळणार. आता त्यांचं उत्तर हेच आहे की 31 मार्चला कळणार. म्हणजे दरवेळेला ते आम्हाला असं सांगतायत की जी लास्ट डेट आहे त्यांनी ठरवून दिलेली त्या डेटला तुम्हाला समजणार. आता 31 मार्चला पण आम्हाला हेच उत्तर देणार की आम्ही पुढे एक्सटेंड करून घेतो. यावेळेला एक्सटेंडला त्यांनी कोणाकडून कन्सर्न फॉर्म साईन करून घेतले याचीही आयडिया नाही. त्यांना एक्सटेन्शन कसं मिळालं हेही आम्हाला माहीत नाही आहे. बिल्डर आमच्यासमोर यायला तयार नाही आहे ना, त्याचा कोणता असिस्टंट जर आला तर त्याला या प्रोजेक्टबद्दल माहितीही नाही आहे. त्या माणसानं तो पुढे करतोय. इकडचे आम्ही जवळजवळ वर्षभर इकडे येतोय. लिगली आम्ही त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घ्यायचा विचार करतोय की आम्हाला आमची घरं बघायला द्या, तर त्याचाही काही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे. जेव्हा आम्ही इथे येतो त्या सिक्युरिटी आम्हाला अडवते की आम्हाला अथॉरिटी नाही आहे वरती सोडायची तुम्हाला. मग आता आमच्या पुढे हा प्रश्न उभा राहिला आहे की आम्ही जे पैसे दिलेत ते पैसे आम्ही योग्य बिल्डरच्या हातात दिले आहेत की कोणत्या दरोडेखोराच्या हातात दिले आहेत की कोणाकडे पैसे दिले आहेत आणि आम्ही याची दाद कोणाकडे मागायची. म्हणजे माणसं वर गेल्यानंतर हा घर देणार आहे का आम्हाला. मग हा आमच्या पुढे फार मोठा प्रश्न उभा आहे. आमची मुलं शिक्षणाची आहेत, आम्हाला EMI भरायचे आहेत, आम्हाला रेंटही भरायचं आहे आणि या कोणत्याच गोष्टीसाठी तो आम्हाला काही पूर्तता विश्वास देत नाही आहे की तो कधी देणार आहे आम्हाला. साधारणतः काय सांगाल किती लोक यामध्ये बाधित आहेत, किती लोकांना मिळालं नाहीये आणि आज जर मिळालं नाही त्याचं पुढचं पाऊल तुमचं काय असेल. जवळजवळ 140 घरं विकली गेली, 140-160 घरं विकली गेली. तर आमच्या इथे मेंबर्स जवळ 120 मेंबर्स आहेत आणि काही 3 महिन्या अगोदर बिल्डरनी सांगितलं होतं की आमचं सगळं काम झालेलं आहे. OC पण आम्ही अप्लाय केली आहे. 15 दिवसात OC येईल, 45 डेज लिमिट आहे OC येईल. आता 90 दिवस व्हायला आलेले आहेत, OC नाही आलेली आहे. काम सगळं झालेलं आहे पण कोणाला वर जायलाही देत नाही. काही बरेचशा लोकांनी आपलं घर बघितलं पण नाही की आतमधून कसं दिसतंय ते, तेवढं तरी द्यायला पाहिजे. आणि बहुतेक सगळ्यांनी हे निको बिल्डर्सचे बरेचसे प्रोजेक्ट्स आतमध्ये सेलच्या वेळेला लावले होते. म्हणजे 8 ते 10 बिल्डिंगचे स्ट्रक्चरचे फोटो लावले होते. तेच बघून आम्ही सगळ्यांनी, मला वाटतं सगळ्याच लोकांनी बुकिंग केली आहे निकोच्या नावाने. कारण रणबीर डेव्हलपर्स किंवा जय गुप्ता किंवा सुजय गुप्ता यांना आपण तसं ओळखत नाही, त्यांचा फर्स्ट प्रोजेक्ट असेल. पण मेनली निकोच्या ह्यांनी हे घेतलं होतं सगळ्यांनी आणि सडनली 1 वर्ष अगोदर निको हे बाजूला झाले. म्हणजे नक्की त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला माहिती नाही. पण मुळात हा इश्यू आहे. आता सगळं रेडी आहे, बिल्डिंग पण छान बनवलेली आहे, पण त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते आमच्याशी बोलतही नाही की कोणाला सांगून की कम्युनिकेट करा आमचा हा प्रॉब्लेम असेल, काय असेल, अडचण असेल तर सांगा, तर आपण बघू शकतो. पण लोकांना आता काही लोक रेंटवरती राहतात, काही लोक EMI, काही लोकांची परिस्थिती जाम वाईट आहे. म्हणजे लोकांनी सामान घेऊन गोडाऊनमध्ये शिफ्ट करून ठेवलंय. काही लोकांनी गाड्या दुसरीकडे पार्क करतात. एवढी सगळी मुश्किल असताना म्हणजे हा बिल्डर जराही जुमानत नाही की ॲटलिस्ट लोकांशी येऊन एक भेट घ्यावी, बोलावी, आमचे हे प्रॉब्लेम आहे हे सांगा. ते काहीच करत नाही. आपण हा विषय जो आहे संबंधित इकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे मांडला होता का. हा मांडलेला आहे. ते आपले इकडचे लेटर दिलेलं आहे. बाळासाहेब नर पण आहेत, MLA आहेत इकडे, आणि रवींद्र साहेब वायकर आहेत जे MP आहेत, त्यांच्याही संपर्कात आहोत. आणि त्यांनी बोललंय की कॉपरेट करू, पण ते आता किती वेळ लागणार काय आहे ते आम्हाला माहिती नाही. ते रेरा कंप्लेंट ऑलरेडी करून झालेला होता मी, पण बिल्डरकडनं रेरा कंप्लेंटला पण म्हणजे काही प्रतिसादच नाही आहे, टाइमपास. आता रिकन्सिलेशनमध्ये तर त्यांनी अशा माणसाला बसवलं होतं, आमच्या कन्सिलेशनसाठी अशा माणसाला आमच्यासमोर बसवलं होतं की ज्याला कशाचाही माहिती नव्हतं, प्रोजेक्टबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं. OC कधी येणार किंवा आमच्या रेंट ॲग्रीमेंटबद्दल काय किंवा काय कशाबद्दलही त्याला माहिती नव्हती. अशा माणसाला त्याने समोर बसवलं होतं. ज्यावेळेला मेघवाडी पोल्युशनला गेलात त्यावेळेला विकासकाचा माणूस त्या ठिकाणी आला होता का. नाही, कोणी नाही आला. सिक्युरिटी गार्ड इथले आले होते कारण त्यांनीच कंप्लेंट केली की इतका मॉब जमलाय, कदाचित आम्हाला मारतील वगैरे. हा, पण आम्ही त्या इंटेन्शन, आणि सगळे सुशिक्षित आहेत. कोणी असं नाही आहे की आता हे प्रायव्हेटमध्ये सगळ्यांनी बुक केलेलं आहे करोडो रुपये घालून, तर कोणी असं नाही आहे की ते उगाच कोणावरती हात उचलेत. पण हा संयम सगळं कायद्यानुसारच, म्हणून तर आम्ही थांबलो, इतके 2.5 वर्ष थांबलेलो आहोत.
इतकंही आम्हाला कळलंय की त्यांनी जो आम्हाला संपर्कासाठी ऑफिस जे त्यांचं आहे तेही आता तिथे नाहीये. जे पार्ल्याला जे सांगितलं होतं पार्ले पूर्वला तिथेही त्यांची लोक दिसत नाही. तिथं जाता की त्यांचं ऑफिस स्ट्रक्चर आहे तिथे म्हणजे ते त्याचं रेंटवरच असणार आहे, पण तिथे काही सेटअप दिसत नाहीये. म्हणजे आम्हाला काहीही इन्फॉर्म न करता हा बिल्डर आमच्या समोर न येता परस्पर निर्णय घेतोय आणि त्याला एकाही शब्दाने आमच्याशी कॉन्टॅक्ट कोणताही ना फोन ना मेल काहीच करावं असं वाटत नाही. जर त्याला एवढंच करायचं असेल तर आमचे रूम द्या, आमचा पूर्ण पैसा द्या, व्याजा सकट आणि तोंड काळं करा. तुमचं फेस 2 गेलं खड्ड्यात, सगळं गेलं खड्ड्यात. याच्या पुढे आता आम्ही थांबणार नाही. बस झालं, खूप झालं. त्याने आता आमचा अंत बघितलाय. पैशासाठी नोटीस वेळेवर असते. डिमांड नोटीस असली की एकदम वेळेवर असते. 7 दिवसाचा आत पैसे दिले नाही तर मग पेनल्टी आहे, हे सगळं बाकी सगळं असतं, पण बाकी कम्युनिकेशन काहीच नसतं. 2023 में जब घर लिया ना तभी मुझे बोला गया था कि आपको 3 महीने में पोजीशन मिलेगा. तो मैं जिस घर में रहता था ना, मैंने वो घर बेचा और बिल्डर को पैसा दिया. आज मुझे 2 साल हो गया, मैं EMI भी भर रहा हूँ और मैं रेंट भी पे कर रहा हूँ. ये बिल्डर ने एक नया ऑफर निकाला हुआ था, समर ऑफर, मानसून ऑफर, और इन्होंने बोला था कि 30 अगस्त आपको ये फ्लैट अगर नहीं देते हैं तो 1 सितंबर 2024 से वो हमें रेंट देगा. पर अभी तक उन्होंने बाद में हम जब बात किए उन्होंने 24 दिसंबर को बोल रहे हैं कि हम ये रेंट आपको एंड में देंगे. अभी तक उसका कुछ भी पता नहीं है ना. फोन उठाते हैं ना कुछ करस्पॉन्डन्स करते हैं. हम सध्या तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून चाललेलो आहोत. त्यांनी आम्हाला एक डेट दिलेली आहे 19 मार्चची. रवींद्रजी वायकर आहेत त्यांच्या तर्फे आम्हाला ही एक डेट मिळालेली आहे. त्याच्या अनुषंगाने आम्हाला ते मिळणं अपेक्षित आहे. जर का त्याच्यातनं आम्हाला नाही मिळत आहे तर पुढची पावलं म्हणजे सगळ्यांचं ठरवून आम्ही एक विषय केलेला आहे की बांधकाम क्षेत्रातले जे मंत्री आहेत त्यांच्याकडे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इकडे जाऊन आम्ही एक मोर्चा आणि धरणं आंदोलन करायचा विचारात आहोत. तर आपण पाहिलं सृष्टी विकासकातर्फे रेरा कायद्याचं उघडपणे उल्लंघन केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा आरोपी येथील स्थानिक रहिवासी या ठिकाणी करत आहेत. आणि जर योग्य वेळी त्यांना त्यांचं घर मिळालं नाही किंवा भाडं मिळालं नाही तर निश्चितच एक मोर्चा बांधकाम मंत्री असतील किंवा CMO असतील त्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं येथील स्थानिकांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन इम्रान साहेब, संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी मुंबई.